राजस्थान जयपूरमधील शहीद स्मारकाची जागा खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती. गर्दीमध्ये अभिजित दिपके हे येणार होते, लोकांना संबोधन करायला येणार होते आणि जेव्हा ते धडकतात तेव्हा त्यांना खांद्यावर घेतलं जातं. खांद्यावरतून ते पुढे पुढे हळूहळू येतच असतात, लोकांना तरुणांना अभिवादन करत असतात, त्यांचे आभार मानत असतात आणि इतक्यात काय होतं, कुणीतरी त्यांचा गमछा खेचतो, त्यांना कानशिलात लगावली जाते, त्यांच्यावरती मारहाण होते आणि हे जेव्हा कळतं त्यानंतर जे मारहाण करणारे हल्लेखोर आहेत त्यांना पकडलं जातं, पोलिसांच्या स्वाधीन केलं जातं आणि अखेर इतके दिवस जे आंदोलन शांतपणे चाललं होतं त्याला अखेर आज राजस्थानमध्ये गालबोट लागतं. आता ही जी घटना घडलेली आहे त्याची पार्श्वभूमी देखील बरीच आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं या अगोदर दिपके यांनी काय काय दावे केलेले होते, ते त्यांच्यावरती असे हल्ले होऊ शकतात, हे जे दावे होते ते नेमके काय होते आणि आज नेमकं काय झालेलं आहे आणि यामध्ये आता कुणाची जबाबदारी असेल, हे सगळं काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे महत्त्वपूर्ण घडामोडी आणि अपडेट्स आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओमकार साळवी आणि नेमकं आज राजस्थानमध्ये झालं तरी काय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर मंडळी, सगळ्यात अगोदर दिल्लीमध्ये सीजेपीचं आंदोलन झालं. या आंदोलनानंतर त्यांनी पुण्यामध्ये एक यशस्वीरित्या आंदोलन पूर्ण केलं आणि मग लखनौमध्ये, अमृतसरमध्ये, हैदराबादमध्ये देखील आंदोलन झालं आणि अखेर आज तारीख 15 जून जयपूरमध्ये आंदोलन होतं. जयपूरच्या आंदोलन स्थळी म्हणजे शहीद स्मारक ही ती जागा आहे. या आंदोलन स्थळावरती तुम्ही सगळ्यांनी एकत्र याचा व्हिडिओ दिपकेंनी काल परवाच अपडेट केलेला होता. त्या अगोदर त्यांनी संपूर्ण स्केड्यूल देखील आंदोलनाचं कसं आहे हे टाकलं होतं आणि यानंतरचं आंदोलन जे आहे ते दिल्लीमध्ये होणार होतं. त्याची जी तारीख जी आहे ती अजून ठरायची बाकी आहे. मात्र हे जे ठरलेले आंदोलन होते पुण्याचे, अमृतसरचे, हैदराबादचे आणि आता जयपूरचे, याची डेट जी आहे ती अगोदरच त्यांनी घोषित केलेली. म्हणजे एकूणच या जागेवरती आंदोलन होतंय, त्याचे पोलीस परमिशन हे त्यांनी अगोदर काढलेले, म्हणजे जिथे जिथे आंदोलन झालेले तिकडे पोलीस परमिशन काढलेले आणि इव्हन हे जे जयपूरची जी जागा आहे जिकडे आज दिपके यांच्यावरती हल्ला झालेला आहे त्या जागेची परमिशन देखील पोलिसांनी त्यांना कालच दिली असल्याची माहिती स्वतः व्हिडिओच्या माध्यमातून दिपके यांनी दिली होती. आता या सगळ्यानंतर जेव्हा जयपूरमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण एकत्र आलेले तेव्हा पोलीस बंदोबस्त कशा प्रकारे होता हाच आता प्रश्न निर्माण होतोय. ज्याप्रमाणे दिपके यांच्यावरती हल्ला झालाय, जेव्हा दिपके आले तेव्हा त्यांना तरुणांनी स्पीच पूर्वी खांद्यावर घेतलं, स्टेजकडे नेत होते त्यांना आणि जेव्हा खांद्यावरती घेऊन जात होते दिपके हे सर्वांचे आभार मानत होते हात वरती करून. इतक्यामध्ये 1-2 व्यक्ती तिकडे आले, त्या दोघांनी त्यांचा गमछा ओढला, त्यांना 4 वेळा कानशिलात मारली आणि त्यानंतर गमछा ओढून खाली काढण्याचाच प्रयत्न चालू होता आणि इतक्यात लोकांना कळलं की दिपके यांच्यावरती हल्ला झालाय आणि तो हल्ला जसा होतोय हे कळल्यानंतर ते जे 2 व्यक्ती होते त्यांना पकडण्यात आलं आणि बाहेर त्या जमाव जिथे दिपके यांच्या भोवती जो जमाव होता त्यांना पकडलं, त्यांना मारहाण देखील त्यांना देखील करण्यात आली. दिपके यांच्यावरती हल्ला झाला म्हणून त्यांना देखील मारण्यात आला आणि त्यांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांना एक अटक केली, गाडीमध्ये बसवलं आणि घेऊन गेले. अशा प्रकारचा हा जो एक व्हिडिओ जो आहे तो सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे. तर मंडळी, या जागेवरती सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात तणाव देखील एक पाहायला मिळत होता. 2 घडामोडी घडलेल्या, एक वाद देखील अगोदर झालेला याच ठिकाणी, ज्याच्यामध्ये एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेऊन बाहेर नेलेलं आंदोलन स्थळावरून. धक्कामुक्की देखील होत होती, मोठ्या प्रमाणात होत होती. त्यामुळे इकडचं जे वातावरण जे आहे ते तणावपूर्ण पहिल्यापासून होतं. महत्वाचं म्हणजे मोबाईल चोरीच्या घटना देखील एक समोर येत होत्या. स्टेजवरून सांगावं लागत होतं की बघा, तुमचं जे स्वतःचे जे मोबाईल्स आहेत, फोन्स आहेत, तुमचं जे काही सामान असेल ते सांभाळून ठेवा, चोरीच्या घटना वाढतात, असे स्टेजवरून अनाऊन्स करायला लागत होतं. अशी परिस्थिती या आंदोलन स्थळी झाली होती. एकूणच आता या सगळ्यानंतर ज्या व्यक्तीने मारहाण केलेली आहे, एबीपी हिंदी न्यूज जे आहे त्यांच्या माहितीनुसार या माणसाने स्वतःला राष्ट्रवादी असल्याचं म्हटलेलं आहे आणि त्याचं म्हणणं आहे की दिपके
हे जिहादी मानसिकतेचे आहेत आणि म्हणून त्यांनी मारहाण केलं असल्याचं एबीपी न्यूज, जी हिंदी वेब आर्टिकलची न्यूज आहे, त्याच्यामध्ये ही माहिती देण्यात आली असल्याचं म्हटलं जात आहे. आता राजस्थानमध्ये भाजप सरकार आहे, त्यामुळे त्यांच्या या आंदोलनावरती जे गाळबोट लागलेलं आहे, त्यामुळे कुठेतरी सरकारवर, प्रशासनावरती जर बोट उचलला गेला तर तो भाजप सरकारवरती असेल, तेथील गृहमंत्र्यांवरती असेल आणि महत्वाचं म्हणजे पोलीस प्रशासन हे तिकडे ज्या प्रमाणात गर्दी जमलेली त्यानुसार नियोजन करू शकलं नसल्याने त्यांच्यावरती देखील मोठ्या प्रमाणात आता जे आहेत ते आरोप केले जात आहेत की हे नियोजन शून्य पोलिसांचं तिकडे एकूण वातावरण होतं आणि वागणूक होती, अशा प्रकारचं आता सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया येत आहे. एकूणच जे दिपके आहेत त्यांचे अगोदर देखील दावे होते की छत्रपती संभाजीनगरच्या घरापर्यंत त्यांचा पाठलाग होत होता, म्हणजे जेव्हापासून ते पुण्यामध्ये आंदोलन करत होते त्या आंदोलनानंतर त्यांचा पाठलाग होत होता, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या, त्यांच्या घरच्यांना देखील धमक्या येत होत्या. त्यामुळे पोलिसांनी सावधगिरी त्यांच्या बाबतीत बाळगायला हवी होती अशी मागणी होत होती. आणि अशामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या जेव्हा घरापर्यंत पाठलाग झाला असा जो दावा त्यांच्याकडून करण्यात येतोय, त्यानंतर हल्ल्याची भीती जी आहे ती त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येतच होती आणि अखेर आज जयपूरमध्ये हे असं आंदोलनाला गालबोट लागलेलं आहे. एकूण आता या प्रोटेस्टची परमिशन असताना देखील पोलीस प्रशासनाने तेवढ्या ताकदीने सुरक्षा रक्षक जे आहेत ते तिकडे उपलब्ध करून दिले नाही का? अगोदर जर आपण बेंगळुरूचे जर व्हिडिओज पाहतो तर तिकडे देखील मोठ्या प्रमाणात जनता जमलेली, एकूण पुण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात लोक होते. अगोदर जंतर मंतरला देखील जेव्हा आंदोलन झालं तिकडे देखील मोठ्या प्रमाणात युवक जे आहेत ते जमा झाले होते आणि ही अशी जी घटना आता घडलेली आहे त्यामुळे जयपूरमधून नेमकं मुद्दामून अशा प्रकारची सुरक्षा जी आहे ती ठेवण्यात आली होती का, असे प्रश्न देखील आता उपस्थित होत आहेत. आता पाहावं लागेल की जेव्हा दिल्लीचं आंदोलन होईल तेव्हा या सगळ्याचे पडसाद कशा प्रकारे पडणार आहेत. दिपके यांचं या सगळ्यावरती काय म्हणणं आहे, अजून देखील अधिकृत प्रतिक्रिया जी आहे ती हे लोक कोण होते, त्यांनी का हल्ला केला हे अजून समोर यायचंय. मात्र आता जे काही माध्यमांतून माहिती मिळते त्या स्वरूपातली ही माहिती जी आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी आणि अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.